हरिओम. अध्यात्म रामायण प्रवचन क्रमांक 4. नारदांची चिंता, चातुर्वर्ण भाग 1. केसरीकारांनी गीता रहस्य जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये चातुर्वर्ण पद्धत यावर मी सविस्तर व्याख्यान दिले होते. चातुर्वर्ण पद्धतीबद्दल माझे विचार समजावेत यासाठी त्याचा त्रोटक गोषवारा येथे देत आहे. हे व्याख्यान योगदास उवाच भाग 2 या पुस्तकात मुद्रित केलेले आहे. यथाकाळी ते यूट्यूबवरही उपलब्ध होईल. चातुर्वर्ण पद्धत सर्वत्र जगामध्ये आजही आहे. मी आफ्रिकेसारख्या प्रगतीपथावर असलेल्या देशामध्ये 6 वर्षे वास्तव्य केले. त्या कालावधीमध्ये नोकरीच्या कामानिमित्ताने युरोपसारख्या विकसित असलेल्या अनेक देशांमधून खूप भ्रमंती केली. तेथे कुठेही चातुर्वर्ण पद्धतीला विरोध आढळला नाही, कारण चातुर्वर्ण असे लेबल न लावता नैसर्गिकपणे ही पद्धत तेथे सुखाने नांदते. माझ्या कंपनीमध्ये साफसफाई करणाऱ्याचा एक भाऊ सैनिक होता, दुसरा भाऊ कचेरीत काम करत होता, तिसरा भाऊ गावाला शेती करत होता. हे सर्व एकाच घरात सहकुटुंब एकोप्याने राहत होते. कुठेही उच्च नीच असा भेद नव्हता. परंतु हा विषय भारतात फार नाजूक झाला, कारण याची चुकीची अंमलबजावणी केली गेली. जन्मावरून वर्ण ठरविला जाऊ लागला. वास्तवात मूळ तत्वाप्रमाणे कर्मावरून वर्ण ठरविला गेला पाहिजे, परंतु तसे झाले नाही. यामुळे चुकीची प्रथा पडली. ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण म्हणून ठरविला जाऊ लागला. कुणब्याचा मुलगा कुणबी म्हणून ओळखला जाऊ लागला. का तर केवळ ते मूल त्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आले. जन्माची नोंद करताना अशी जातही नोंदवली जाऊ लागली. येथे जात नावाचे लेबल लावले जाऊ लागले. हीच फार मोठी घोडचूक झाली आणि ती आता सुधारण्याच्या पलीकडे गेली आहे. अहो, जन्माला आलेल्या मुलाची कसली आहे जात आणि पात? ते मूल जेव्हा कर्म करू लागते तेव्हा त्याचा वर्ण ठरतो, जन्मतःच नाही. वास्तवात कोणतेही लेबल जात न लावता कर्मावरून वर्ण ठरविला गेला पाहिजे. त्याची वाच्यताही करायचे कारण नाही, कारण वर्ण बदलता असतो. मी माझेच उदाहरण देतो. मी शिक्षण झाल्यावर नोकरी केली. त्यावेळी मी शूद्र होतो. त्यानंतर मी व्यवसाय केला, मी वैश्य झालो. आज मी अध्यात्मामध्ये कार्य करत आहे. आज मी ब्राह्मण झालो. असो, आता आपण अध्यात्म रामायणामध्ये देवर्षी नारद मुनीने ब्रह्मदेवांजवळ चातुर्वर्ण याबद्दल जी चिंता व्यक्त केली त्याचे निरूपण पाहू. ब्राह्मण त्याच्या मुलाला ब्राह्मण म्हणू लागला. याचप्रमाणे ज्याच्या त्याच्या मुलांचे वर्ण ठरू लागले. येथे जात तयार झाली. मग त्या अपत्याची वडिलांप्रमाणे कर्मयोग करायची लायकी आवड असो किंवा नसो, त्याची जन्मावरून जात ठरविली जाऊ लागली. आता हळूहळू काळ बदलत चालला आहे. कदाचित काही काळ गेल्यावर जातीची नोंद घालणे बंद होईल. कर्मावरून मानवाची ओळख होईल अशी आशा करूया. आणि नेमके यावरच देवर्षी नारद मुनी बोट ठेवत आहेत. कलियुगात त्या त्या वर्णाची प्रजा त्यांच्या वर्णाप्रमाणे कर्म करणार नाहीत. त्यातून त्यांनी तसे केले तर ते भ्रष्ट कर्म करतील. यामुळे संपूर्ण मानव समाज अधोगतीला जाईल, अराजकता माजेल. आज आपण देवर्षी नारद मुनींची चिंता प्रत्यक्ष अनुभवत आहोत. विप्रा लोभग्रहग्रस्ता वेद विक्रय जीविनः धनार्जनार्थ मभ्यस्तविद्या मदविमोहिताः. ब्राह्मण लोभाने पछाडले जाऊन लालसावतील आणि ज्ञान विकून जीव जगवू लागतील. धन मिळवण्यासाठीच विद्येचा अभ्यास केला जाईल. ज्ञान आणि विद्या यामुळे ते अहंकारी होतील आणि उन्मत्त होतील. आता आपण याचं निरूपण पाहूया.
एक, ब्राह्मण लोभाने पछाडले जाऊन लालसावतील आणि ज्ञान विकून जीव जगवू लागतील. ब्राह्मण याचा अर्थ आहे जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, किंवा ब्राह्मण ब्रह्म जाणतो असा कसाही घ्यावा. सर्वसाधारणपणे विचार करता आपल्याला 3 प्रकारचे ब्राह्मण आढळतात. अ. पहिले, वेदसंपन्न साक्षात्कारी दार्शनिक योगाचार्य. अशांना ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, आत्मानुभूती असते. ते अध्यात्म तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार प्रभुविभूचे कार्य म्हणून करतात आणि तेच त्यांचे जीवित कार्य असते. असे योगाचार्य मुमुक्षूंना, साधकांना योग, अध्यात्म याचे ज्ञान प्रदान करतात. मानव आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचा अंशवंश आहे. तो येथे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाकरिता या विश्वामध्ये येथील स्वनिर्मित विलोभनीय सृष्टीचे साक्षीत्वाने अवलोकन करण्यासाठी आलेला आहे. म्हणून 84 लक्ष जीवांची यात्रा पूर्ण झाल्यावर उपभोगात न गुंता आता आपली ही वैश्विक यात्रा मानवी देही संपन्न करायची हे ज्ञानाने जाणून साधना, उपासना, ध्यान, समाधी साध्य करून सायुज्य मुक्त होणे हेच मानवी देही एकमेव प्रयोजन आहे. याचे ज्ञान असे वेदसंपन्न योगाचार्य करून देतात. असे काही संसारी असतात, काही नसतात. ते अध्यात्मावर प्रवचने देतात. ते मितभाषी, निरीच्छ, निरपेक्ष, वीतरागी असतात. ते साधकांकडून जे काही स्वेच्छेने मिळेल त्यावर देह जीवित राहण्यासाठी आपला चरितार्थ चालवितात. सदा स्वस्वरूपी लीन असतात. अध्यात्म हाच त्यांचा एकमेव विषय असतो. येथे घडत असलेल्या सर्व प्रकारच्या योगिक, अयोगिक अशा विषयांची त्यांना चांगली जाण असते. तरीही ते अध्यात्माशिवाय अन्य विषयावर मौन असतात. कारण अशा विषयी कृती करण्याचे काम ते अप्रत्यक्षपणे 2 प्रकारे करत असतात. 1. ते आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची शिकवण देतात. जनतेने आत्माचरण करावे अशी यामध्ये कमीत कमी अपेक्षा असते. यायोगे जर जनता आत्माचरण करेल तर या ब्रह्मांडात सतत कैवल्य आनंद नांदेल. येथे कधीही अनात्माचरण, अयोगिक आचरण होणार नाही. 2. जर येथे अराजकता माजली तर ती घडी व्यवस्थित बसविण्यासाठी त्याचा निर्माण, रक्षण, पोषण, भरण, पालन, लालन, संगोपन करणारा पुरुषोत्तम येथे अवतार धारण करतो. परंतु त्यासाठी येथे येण्यासाठी त्याला कुठेतरी अनुकूल परिस्थिती असावी लागते, तरच तो येथे येऊ शकतो. जसे विमान उतरण्यासाठी विमानतळ असावा लागतो, तसेच पुरुषोत्तमाला येथे येण्यासाठी योगिक वातावरण असावे लागते. हे काम असे योगाचार्य, आध्यात्मिक सद्गुरू करतात. ब्राह्मण याचा दुसरा प्रकार. ब. दुसरे अध्यात्माचे ज्ञान असलेले ब्राह्मण. काही ब्राह्मण अध्यात्माचा अभ्यास केलेले ज्ञानी असतात, परंतु ते शांत सुखाय असतात. केवळ कुतूहल म्हणून त्यांनी अध्यात्मविद्या जाणून घेतलेली असते. त्यांना बाकी काहीही स्वारस्य नसते. यांचा जनतेला काही उपयोग नसतो आणि उपद्रवही नसतो. परंतु यामुळे ते स्वतः आत्माचरण, योगाचरण करतात. परंतु असे जरी असले तरी हेही नसे थोडके. असे पुनर्जन्मामध्ये हेच संसार घेऊन त्या जन्मी अध्यात्माचे महत्त्व जाणून दार्शनिक होण्याची यात्रा करू लागतात. काही यामधून प्रेरणा घेऊन ज्ञान प्रदान करण्याचे प्रभुकार्य करतात. तिसरा प्रकार ब्राह्मणांचा म्हणजे क. तिसरे अध्यात्माचा बाजार मांडणारे ब्राह्मण. येथे भरपूर विविधता आहे. छात्रांना अध्यात्माचे ज्ञान प्रदान केल्यावर छात्र आपणहून गुरुदक्षिणा देतात. यामुळे काहींना द्रव्यलोभ सुटतो. ते स्वतःच शिकवण्याचा मोबदला मागू लागतात आणि याचा बाजार भरवितात. या ज्ञान प्रदान करण्याऐवजी पैसे मिळवणे हाच एकमेव हेतू असतो. दुसरं, काही छात्र यापासून प्रेरणा घेऊन दार्शनिक होण्यापेक्षा अध्यात्माचे ज्ञान शिकवण्याचा उद्योग सुरू करतात. भरभरून पैसे मिळवतात. हळूहळू याला बाजारी रूप येते. तिसरं,
हा धंदा बरा आहे हे हेरून काही धूर्त अध्यात्माचे दुकान थाटतात आणि शाळेत जसे मास्तर नेमतात असे योग शिक्षक नेमतात आणि पैसे मिळवतात. पुढचा प्रकार आहे, काही जणांना शाळेमुळे संस्कृत येत असते. काही भिक्षुकी केल्यामुळे थोडेफार संस्कृत जाणत असतात. मग हे या जोरावर पुढाऱ्यांशी जवळीक करतात. त्यांच्याशी संस्कृत शब्दांचा वापर करून छाप पाडतात. पुढारी अशांना शैक्षणिक संस्थांवर निरीक्षक म्हणून नेमतात. हळूहळू हे स्वतःचा उल्लेख योगाचार्य, योगगुरू, अध्यात्मगुरू, सद्गुरू असा करू लागतात. धन मिळवण्याचा धंदा करतात. पुढचा प्रकार आहे, काही तर फक्त योगासने शिकवतात. खरे पाहता ते कवायत मास्तर असतात. परंतु योग याचा अर्थ नीट माहीत नसल्यामुळे ते स्वतःला योगगुरू म्हणून जाहीर करतात. हळूहळू यामधून ते कोणाच्याही न कळत आध्यात्मिक सद्गुरू म्हणून जनमान्य होतात. याचा धंदा तेजीत सुरू होतो. पुढचा प्रकार आहे, काही कवायत मास्तर योगगुरू म्हणून नावलौकिक मिळवतात, धन मिळवतात आणि त्या भांडवलावर दुकानदारीचा धंदा करतात. अशा कितीतरी कहाण्या आहेत. बहुसंख्य लोकांना अध्यात्म शिकण्यापेक्षा आपण आध्यात्मिक प्रवचने ऐकतो, आपण आध्यात्मिक आहोत, आपण अमुक आश्रमाचे साधक आहोत, आपण तमुक सद्गुरूचे साधक आहोत यातच खुशारकी असते. यामुळे अध्यात्माचा मूळ हेतूला तडा जातो. आणि सर्वात वाईट म्हणजे ढोंगी, सोंगी, भोगी, बोगस, ठग असद्गुरूंचे फावते अमुक्तात्मे तसेच राहतात. यालाच येथे ब्राह्मण धनसंपत्तीच्या लोभाने पछाडले जाऊन लालसावतील आणि ज्ञान विकून जीव जगवू लागतील असे म्हटले आहे. कारण अशांना योगविद्या प्रदान करून पैसे मिळू लागल्यावर ते त्या पैसे मिळवण्याला लालसावतात. यासाठी ते अध्यात्माचे ज्ञान आणि योगासने वगैरे भासमान योगविद्या पैसे घेऊन शिकवतात आणि आपली धनाची हौस फिटवतात. हळूहळू यात योगविद्या छात्राला यावी, त्याने योगाचरण करावे, मुक्तीची यात्रा मार्गस्थ करावी वगैरे हा मूलभूत हेतू लयाला जातो. आणि छात्राला योगविद्या येवो अथवा न येवो, त्याने साधना उपासना करून आत्मयात्रा करो किंवा न करो, आपल्याला काय, पैसे मिळेल याचे कारण, अशी बेपर्वावी मगरुरी अध्यात्माच्या तत्वांना तिलांजली देणारी वृत्ती गुरूंची तयार होते. असे होऊ नये यासाठी अध्यात्मविद्या निरपेक्ष, निरीच्छ, निस्पृह राहून प्रदान करायचा दंडक पूर्वी पाळला जात असे. नारद मुनींनी सांगितलं त्याचा दुसरा मुद्दा आहे, धन मिळवण्यासाठीच विद्येचा अभ्यास केला जाईल. याचा महाभयावह परिणाम म्हणजे हळूहळू मानवी देहधारणेचा एकमेव मूलभूत हेतू जो मुक्ती प्राप्त करणे, सायुज्यमुक्त होऊन अध्यात्माचा प्रचार करणे हा लयाला गेला. आज आई जीवित असेल तर वाडवडिलांचे असे ग्रंथ अडगळीत टाकले जातात. यथाकाळी आईच्या पश्चात ते रद्दीच्या दुकानात मातीमोलाने फेकले जातात आणि उपनिषदे, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध यामधून भेळ खाल्ली जाते. आता भौतिक वस्तुजगताचा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उपभोग कसा घेतला जाईल या एकमेव हेतूने शिक्षण घेतले जाते. त्याप्रकारे आमचे शैक्षणिक धोरण तयार केले जाते. याप्रमाणे जगले जाते. मौज मजा चंगळ करण्यासाठी मानवाला अन्य प्राणीजगतापेक्षा अत्यंत प्रगल्भ बुद्धी, तीव्र स्मरणशक्ती, अतर्क्य आकलनशक्ती, महाकल्पनाशक्ती दिली आहे असा गैरसमज झालेला आहे. भौतिक वस्तुजगत आणि अन्य प्राणीजगत मानवाला उपभोग घ्यायला, सेवा करून घ्यायला येथे उपलब्ध केलेले आहेत असाही गैरसमज झालेला आहे. आता शास्त्रज्ञ भौतिक वस्तुजगताच्या उपभोगांसाठी संशोधन करतात. जनतेकडून केवळ यासाठी पैसे मिळविले जातात. यासाठी चार्वाक ऋषीने भौतिक सिद्धांत सांगितला आहे. यावत् जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतं पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. जोपर्यंत देह जीवित आहे तोपर्यंत तुपाशी जेवत सुखाने जगावे.
त्यासाठी कर्ज काढावे लागले तरी ते काढावे. जर मृत्यू झाल्यावर देह कलेवर होतो, त्याची अग्नी देऊन राख केली जाते, तर पुनर्जन्म कसा शक्य आहे? तेव्हा कसलीही पर्वा न करता खुशाल ऐश करत मस्तीने जगावे. आता हाच सिद्धांत आजच्या पिढीला सहज पटतो आणि तोच त्यांना आदर्श झालेला आहे. कर्ज काढून सणवार, लग्न, अन्य समारंभ साजरे केले जातात. हे लोक कर्ज फेडायची चिंता करत नाहीत. आता तर कर्ज सरकारकडून काढले जाते. यामुळे जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ते माफ केले जाते. नारद मुनीने सांगितलेल्याचा तिसरा मुद्दा आहे ज्ञान आणि विद्या. यामुळे ते अहंकारी होतील आणि उन्मत्त होतील. अशा प्रकारे ज्ञान याचा अर्थ फक्त आध्यात्मिक विद्या असा जो मूळ अर्थ होता तो बदलला. आता अनेक बदले ज्ञान झाले आहे. ते सर्व भौतिक उपभोगांकरिता आहे. यामधून अजून एक विचित्र गोष्ट घडली. कर्मणुकीला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व आले. नित्य कर्मयोग करून झाल्यावर कधीमधी विरंगुळा म्हणून कर्मणूक करायची असते हा विचार मागे पडला. आता 12 महिने 24 तास कर्मणूक सुरू असते. यात अमाप पैसे मिळतात. त्यामुळे तरुण पिढी कर्मणुकीमध्ये पारंगत होण्यासाठी धडपडत असते. अतीव पैशामधून व्यसनाधीनता पराकोटीला पोचली आहे. याला सामाजिक प्रतिष्ठा आली आहे. दारू, वेश्या व्यवसाय, जुगार याला ऊत आला आहे. कोठून कोठे हा भोगप्रवृत्त मानव जात आहे तेच समजेनासे झाले आहे. ज्याच्याकडे भौतिक शिक्षण, कसब, कला आहे तो पैसे मिळवितो आणि तो वारेमाप उपभोग घेतो. याचा परिणाम म्हणून पैसेवाले महाघमेंडखोर माजलेले बेमुरवत मुगरूर झालेले आहेत. ते पैशाच्या जोरावर अबलांवर, गरिबांवर, असहाय्य असलेल्यांवर जुलूम जबरदस्ती करतात. स्त्रियांची राजरोस अब्रू लुटतात. त्यासाठी ते गुंडांना पोसतात. कार्यकर्ते या गोंडस नावाखाली त्यांना पगार देऊन पदरी बाळगतात. मतांच्या लाचारीने राजकीय पुढारी यांचा यावर वचक नाहीसा झाला आहे. असे याच पैशाने, बळाने, दादागिरीने सत्ता मिळवतात. त्यासाठी गरिबांना पैसे देऊन त्यांना मत द्यायला भाग पाडतात. यामुळे ते सत्तेच्या जोरावर खुशाल बेकायदेशीर वागतात. कारण सत्ता असल्यामुळे ते कायद्याच्या कचाट्यातून मोकळे सुटतात. यालाच येथे ज्ञान आणि विद्या म्हणजे भौतिक ज्ञान आणि विद्या असे म्हणून यामुळे ते अहंकारी होतील आणि उन्मत्त होतील असे म्हटले आहे. आज आपण या सर्वाचा पडताळा प्रत्यक्ष अनुभवत आहोत. हे ज्यांना समजते, उमजते त्यांनी कदापिही अध्यात्म सोडायचे नाही. आपल्यामुळे पुरुषोत्तमाला येथे येण्यासाठी जागा उपलब्ध करून त्याची करुणा केव्हा होते याची वाट पाहायची. देवर्षी नारद मुनीने ब्रह्मदेवाजवळ कलियुगाची जी आणखी चिंता व्यक्त केली आहे ती आपण पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.